तर हे बघा मित्रांनो, हे कॅनोपी न बांधलेला एरिया आहे. बघा हे शूटची किती पानं निघालेली आहेत, म्हणजे अक्षरशः इथून पूर्णच पानं शूटची निघालेली आहेत वरपर्यंत. तसंच या शूटचं आहे, तसंच या शूटचं आहे. तर माल चांगला नाही आहे का? ऑब्व्हियसली बेस्ट माल आहे, चांगला पॉईंट आहे. 30च्या पुढं पॉईंट आहे आराममध्ये. पॉईंटची काही अडचण नाही, म्हणजे फुगवणीची काही अडचण नाही, व्यवस्थित माल आहे. त्याचा प्रॉब्लेम नाही. पण हे अपेक्षित आहे का? बिलकुल नाही. कारण की पिवळ्या पानांचं प्रमाण या ठिकाणी वाढत जातं. इथं केन मॅच्युरिटी नाही आहे का? बिलकुल आहे. केनला जाडी नाही आहे का? बिलकुल आहे. इथं माल चांगला नाही आहे का? बिलकुल आहे. पण हे पिवळे पानं जे आहेत ते मालाची कीपिंग क्वालिटीवर फरक करतात आफ्टर हार्वेस्टिंग. आणि ही गोष्ट सर्वमान्य आहे, याच्यामध्ये ही वेगळी गोष्ट नाही. कॅनोपी मॅनेज करायची ती यासाठीच आहे. बघा आता इथं पूर्णपणे स्पेस आहे, सगळं आहे, पण शूट व्यवस्थित मॅनेज नसल्यामुळं परत इथं आणखी अडचण होती. आणि आता या ठिकाणी या गडांना वरच्या साईडनं सनशेड लागतो आणि याचा कलर लवकर येतो आणि खालचा नाही येत कलर. सो या सगळे व्हेरिएशन्स जे आहेत ते जन्म घेतात अशा ठिकाणी जिथं तुमचं कॅनोपी व्यवस्थित प्रॉपररित्या मॅनेज नसते. जिथं असते तिथं व्यवस्थितरित्या तुम्हाला माल बंच कुठं घासलेला नसतो, कुठं काही डाग नसतो, काही सनबर्निंग नसते, एकदम परफेक्ट माल असतो. आता याच्यात पाणी उतरायचं आणखी ॲक्च्युली डोळ्याला बघायला साईज हे पाणी उतरण्याच्या आधी कमीच वाटते आणि व्हेरिएशन फार जास्त प्रमाणात दिसतं. ज्यावेळेस ह्याच्यामध्ये कम्प्लिटली व्हेरेजिन स्टेज कंप्लीट होते आणि ज्यावेळेस प्लॉट शुगरकडे येतो त्यावेळेस आपण याच्या साईजचा परफेक्ट अंदाज बांधू शकतो. तोपर्यंत नाही. तोपर्यंत आपल्याला बर्निंग पण स्पष्ट दिसते आणि त्याच्यानंतर निसई करून आपल्याला माल ग्रेडिंग करून घ्यायला काही अडचण होत नाही. पण हे बघा मित्रांनो, जिथे कॅनोपी मॅनेज नाही तिथं बऱ्याच अडचणी असतात. बाकी ओव्हरऑल ही सिच्युएशन आहे प्लॉटची ठीकठाक. आणखी पाणी उतरलं नाही. आज 103-4वा दिवस आहे. प्लॉट बराच स्लो आहे यावर्षी. पाहूयात पुढं काय होतं मित्रांनो. सो पिवळ्या पानांचं प्रमाण बघा इथं, आणि हे काढलेले पण पानं बघा.